सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज पीटीएम विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात उपांत्य फेरीतील सामना झाला। या सामन्याच्या सुरुवातीलाच पीटीएमच्या ओंकार मोरे, अंशद अली, निवृत्ती पवनोजी यांच्याकडून जोरदार चढाया झाल्या। दिलबहारच्या गोल क्षेत्रात पीटीएमकडून चढाया सुरू असताना दिलबहारच्या खेळाडूंनी पीटीएमच्या खेळाडूला धोकादायकरित्या रोखल्यानं पंचांनी पीटीएमला पेनल्टी दिली। या संधीची नबी खान यानं फायदा उठवत चौथ्या मिनिटाला अचूक गोल करून पीटीएम संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। सामन्याच्या 35व्या मिनिटाला पीटीएमच्या निवृत्ती पवनोजी यानं मैदानी गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। दिलबहारच्या शोएब बागवान, सतेज साळुखे यांच्या चढाया पीटीएमनं रोखल्या। मध्यंतरापर्यंत हा सामना 2-0 असा राहिला। उत्तरार्धात पीटीएमच्या ओंकार मोरे यानं मारलेला एक फटका दिलबहारचा गोलरक्षक जेबिशियन यानं रोखला। त्यानंतर 52व्या मिनिटाला अंशद अलीच्या पासवर निवृत्ती पवनोजी यानं मैदानी गोल करून संघासाठी 3-0 अशी भक्कम आघाडी उभारली। त्यापाठोपाठ 64व्या मिनिटाला निवृत्ती पवनोजीनं आपली हॅट्रिक करत संघासाठी चौथा गोल केला। पुढच्या मिनिटाला पीटीएमच्या प्रथमेश हेरेकरच्या पासवर ओंकार मोरे यानं संघाचा 5वा गोल नोंदवला। 88व्या मिनिटाला पीटीएमच्या यशराज कांबळे यानं संघाचा 6वा गोल केला। संपूर्ण वेळेत दिलबहार संघाला गोलचं खातं उघडता आलं नाही। दिलबहारचा आयुष पाटील, रोहन दाभोळकर, सूर्यप्रकाश सासने, शोएब बागवान, प्रीतम भोसले यांनी गोलसाठी केलेले प्रयत्न अपुरे ठरले आणि पीटीएमनं हा सामना 6-0 गोलनी एकतर्फी जिंकला। गोलची हॅट्रिक करणाऱ्या पीटीएमच्या निवृत्ती पवनोजी यानं सामनावीराचा बहुमान पटकावला। उद्या गुरुवारी सामन्याला सुट्टी असून शुक्रवारी खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध पीटीएम यांच्यात अंतिम सामना दुपारी 4 वाजता खेळवला जाणार आहे।